हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या, लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. ए अनन्या, अरे इकडे बघ ना लवकर. काय अन्वी? ही बघ तुझ्या कामाची पोस्ट आहे, बघ लवकर. माझ्या कामाची पोस्ट काय? अगं ड्रेस डिझाईन कॉम्पिटिशन आहे. मी काय करू? ड्रेस डिझाईन कर. यात पार्टिसिपेट कर. का? का म्हणजे तू नाही का ड्रेस डिझाईनचा कोर्स केलायस आणि आता ही एक ऍडव्हान्स कोर्स करतेस, तुला नक्की प्राइज मिळेल. असं काही नाहीये अन्वी, जगात काय मी एकटीच ड्रेस डिझायनर नाहीये. जगाचा काय प्रश्न आला? ही काय इंटरनॅशनल कॉम्पिटिशन नाहीये. मसू दे. आणि तशी तू जगात भारीच आहेस. काय ग, तू पुण्याला जाऊन आलीस का? का? नाही, जगात भारी वगैरे शब्द वापरतेस. ए ओमी, ही जगात भारी सिस्टर नाहीये का रे? मग काय, बोल, टाकू तुझी एंट्री. नको रे बाबा. का ग, तुला इतका एक्सपिरियन्स आहे. तुला आठवते आपल्या स्कूलमध्ये गॅदरिंग असायचं तेव्हाही तूच कॉस्ट्युम करायचीस, आणि मला एकदा डान्स मध्ये प्राइज मिळालं होतं तेव्हाही तूच ड्रेस शिवला होता. ते कशाला? हे ओमी सेकंड स्टँडर्ड मध्ये असताना तू नाही का त्याला झाडाच्या पानाचा ड्रेस शिवला होतास. आता हा तो ड्रेस घरातूनच घालून गेला म्हणून, आणि तो रस्त्यात त्या बकरीने खाल्ला, नाहीतर यानेच फर्स्ट प्राइज आणलं असतं. काही सांगू नको. अरे खरं सांगते ती. हा? पण अन्वी, तू म्हणतेस ना ते वेगळं, आणि ड्रेस डिझाईन कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणं वेगळं. असू ते वेगळं, तू भाग घे. नाही ग, मला इंटरेस्ट नाहीये. का पण? ग, मला दुसऱ्यांना हरवून पुढे जायला आवडत नाही. यात कुठे आला दुसऱ्यांना हरवून पुढे जाण्याचा प्रश्न? तू तुझं काम कर ना. कैची घे, कपडा काप आणि शिव ड्रेस. सगळं हे कापणं शिवणं वाटतं तेवढं सोपं नाही. हा, त्यात काय सोपं नाहीये. मी सर्जन झाले ना की अशी झरझर झरझर कापेन आणि सरसर सरसर शिवेन. हो हो हो, सर्जन ना माणसाचं ऑपरेशन करतात. हा, हो, मी पण माणसाचंच ऑपरेशन करणार आहे. काही खरं नाही मग त्या माणसाचं. अनन्या, पण तू इतकी का घाबरतीयस? मी काय तुला खरंच माणूस कापायला सांगत नाहीये. असं नाही ग, पण मला हे कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणं वगैरे नाही आवडत. नक्की? नक्की. बघा. हो. बरं, मी तुझं बाबांनाच नाव सांगते, थांबत. अन्वी, अन्वी. ए डॉक्टर. काही खरं नाही या पोरीचं. काय ग अनन्या, ती अन्वी तुला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सांगते, तरी तू घेत नाहीयेस. हा, चांगली आहे की ती स्पर्धा. बाबा, अहो मला ना स्पर्धेत भाग घ्यायला फारसं आवडतच नाही. का आवडत नाही? म्हणजे बघा ना, दुसऱ्यांना हरवायचं आणि आपण जिंकायचं, याला काय अर्थ आहे? पण आपण दुसऱ्यांना हरवायला जिंकायचंच नाही. म्हणजे? हे बघा अनन्या, तुझ्या म्हणण्यात तथ्य. आज सगळ्या क्षेत्रात जी राक्षसी स्पर्धा चालू आहे, त्यात आपण माणुसकी सोडून पळावं असं म्हणणार नाही. आपण हेल्दी कॉम्पिटिशन तर असायलाच हवं. आपण जेव्हा स्पर्धेत भाग घेतो तेव्हा आपल्या क्षमतांचा वापर करतो आपण, आणि आपल्या स्किल डेव्हलप व्हायला एक संधी म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहायला हवं.
बक्षीस मिळणं न मिळणं याला फार महत्व नाही. तेव्हा मला वाटतं की एवी तेवी तू तो ड्रेस डिझाईनचा कोर्स केलेला आहेसच आणि सध्या तू त्या ऍडव्हान्स ड्रेस डिझाईनच्या कोर्सलाही जातेस. मग तू त्या स्पर्धेत भाग का घेऊ नये? बरोबर आहे तुमचं. करेन मी विचार. विचार नको करू. ठीक आहे, सोडून देते विचार. अगं तसं नाही. मग विचार करू नकोस म्हणजे निर्णय घेऊन मोकळी हो. निर्णय घेणे याला आपल्या आयुष्यात फार महत्व आहे. हो, आज आपण जे काही आहोत ते आपण काल घेतलेल्या निर्णयात आणि आपण उद्या जे काही असणार आहोत ते आज आपण काय निर्णय घेतोय त्यामुळे. तेव्हा विचार करत बसू नकोस, त्या स्पर्धेत भाग घेऊन मोकळी हो. बरं, करते मी विचार. हा, अजूनही करते विचार. आलं. आजोबा, मला बोलवलं तुम्ही? ये बोलवलं म्हणजे काय, बोलवावंच लागलं. आता हे डॉक्टर येऊन गेलं ना. काय हो, काय झालं? इडियस का, खरोखरचे डॉक्टर नव्हे, आपल्या घरातले किंचित डॉक्टर, डॉक्टर अन्वी अभ्यंकर. काय तुम्ही? तर ती आता माझ्याकडे आली होती आणि मला म्हणाली काहीतरी कुठल्या तरी ड्रेस डिझाईनच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे अनन्याला, आणि अनन्या आमचं काय ऐकत नाहीये, तर तुम्ही समजावून सांगा. मी म्हटलं मी सांगेन ना, माझ्या बापाचं काय जात आहे. त्यांचं काय जाणार? हा, तुम्हीच म्हणालात ना आता. हो अगं, त्यांचं काय जाणार आहे, ते तर वर गेलेत ना. असं नव्हतं म्हणायचं मला. अगं पण ते वर गेलेत हे तर खरंच ना. असो, तर आपल्या नातवंडांच्या विविध कलागुणांमुळे घरात जर बक्षिसांच्या ट्रॉफीज येणार असतील, म्हणजे हे घर बक्षिसाच्या ट्रॉफीने भरून जाणार असेल, तर मला आनंदच होईल ना. नाही, ते बरोबर आहे, पण कसं आहे, प्रत्येक वेळी ट्रॉफी येईलच असं नाही ना. इतरही स्पर्धक स्पर्धेत असतात, कॉम्पिटिशन टफ असतात. असलीच पाहिजे अगं, कॉम्पिटिशन टफच असली पाहिजे, नाही तर काय मजा येते कॉम्पिटिशन मध्ये. बरोबर आहे. अगं कोणीतरी म्हटलेलंच आहे, काय ते? सदैव सैनिका पुढेच जायचंय, मागे हटायचे नाही. उद्या जर सीमेवरचा सैनिक म्हणाला की बाबा आता मला लढायचंच नाही, तर चालेल का मला सांग? आजोबा, याचा माझ्या स्पर्धेत भाग न घेण्याशी काय संबंध? नाहीये का? अजिबात नाहीये. असो, अगं कुणीतरी म्हटलेलंच आहे, आता काय? जिंदगी हर कदम एक नया जंग होय. आता जर जीवन हर कदम एक नया जंग होय, तर तुझी ड्रेस डिझायनिंगची स्पर्धा जंग कशावरून नसेल, तर काळजी करायची नाही, बिंदास. बरं बरं, आता तुम्ही सगळे एवढं म्हणताय ना, तर घेईन मी भाग. शाबास. हो, यशवंती हो. हा, आजोबा, यशवंत हो असं असतं ते. येस ना, म्हणून म्हणालो यशवंती हो. ऑप्शन्स वर पण बघ ना काय काय आहे. होय. ऑलराईट अनन्या, हा, तुझं ठरलंय कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं? हो. फायनल? अरे हो, 100%? हो रे बाबा, कर. लॉक कर दिया जाए. शहाणपणा करू नकोस हो, मी कर लवकर. तेच काय विचारतोय, फॉर्म भर नाही. ओके अनन्या, टेल मी योर फुल नेम. काय रे, माझं पूर्ण नाव माहिती नाहीये तुला? भरतो अरे भरतो. कर जर. भर लवकर, चल. येस, लॉक हो गया. मोठा शाणा. गुड. बाळा, चहा घे बघू. थँक्यू.
मस्त झालाय. हो ना. अगं मी काय म्हणत होते अनन्या, बोल ना. अगं मला तुझा ड्रेस बघायचा होता. ड्रेस बघ ना मग. अरे देवा, आता काय कपाळावर हात मारू? कपाळावर हात? अगं मग काय तर, मी तुला विचारते आहे वरण आणि तू दाखवते आहेस मला भात. क्या बात, क्या बात. अगं सगळ्या सवयी ना तुला तुझ्या वडिलांसारख्या आहे बघ. क्या बात, क्या बात. तू काय म्हणत होतीस? हा अगं मी याकरिता आले होते, मला तुझा तो ड्रेस डिझायनिंगच्या स्पर्धेत जो तू ड्रेस सादर करणार आहेस ना, तो ड्रेस बघायचा आहे ग. अच्छा, तो ड्रेस. नाही नाही, तो ड्रेस तू नाही बघू शकत. अगं बाई, बघता येणार नाही असा ड्रेस बनवलायस की काय तू? तसं नाही गाई, मी माझ्या असिस्टंटला आता सांगितलंय, त्याचं काम सुरू आहे. ए कुठे काम सुरू आहे ग? आता आपल्या क्लासमध्ये सुरू आहे. लास्ट स्टेजला आहे. अगं बाई, कोण आहे ग लास्ट स्टेजला? अगं आई, ड्रेसचं काम लास्ट स्टेजला आहे. अगं मग तसं बोल ना अनन्या, की ड्रेसचं काम अंतिम टप्प्यात आहे. तेच ते. आता स्पर्धा झाली ना की मग बघायला मिळेल तुला ड्रेस. खरंच ना? ए अनन्या, पण तुला सांगू काय? सांग. तुझ्या त्या ड्रेसला ना नक्की पहिलं बक्षीस मिळणार बघ. तुझ्या तोंडात साखर पडो. चांगल्या पुरणपोळ्या करून खाऊ घालील तुला. आवडतात ना तुला खूप? आई शपथ, पुरणपोळ्या. हो. आता तर मला जिंकावंच लागेल. जिंकून ये ग माझ्या पुरी, तुला मी दे पुरणपोळी. आई बरं आधी चहा घे बघू. हा घेते. अनन्या, तू माझ्यासाठी सुद्धा एक ड्रेस डिझाईन कर. अगं, तू कुठल्या स्पर्धेत भाग घेतेस? मी कुठली मेली स्पर्धेत भाग घेणार? आणि आजी, तू ह्या साड्या नेसतेस, तुझ्यासाठी कसा ड्रेस डिझाईन करू मी? मग साडी डिझाईन कर. हा, त्या रेडी टू वेअर साड्या असतात ना, त्या डिझाईन कर. तुला माहितीये, आमच्या लहानपणी ना अशा अल्पना साड्या होत्या. प्रत्येक आई मुलीसाठी ही अल्पना साडी आणायची. गुंडाळीत बसायची गरज नाही. बाप रे. अगं म्हणजे तुमच्याही काळात त्या रेडी टू वेअर साड्या होत्या? हो. मला अल्पना नाही. अगं जे कल्पना नाही असं म्हणायचं होतं. अनन्या, मला काही नको करूस. उद्या तू स्पर्धेत भाग घेतलायस ना, तुला नक्की यश मिळेल. देवाला हात जोड आणि आशीर्वाद घे देवाचे. अगं माझ्या काय पाया पडतेस? देवाच्या पाया पड. अगं देवाच्या आधीच पाया पडले मी, आता देवीच्या पाया पडते. देव तुला नक्की यश देव. आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या बरोबर. अनन्या हिया माझी अनन्या. काय झालं आई? अजून अनन्या आलेली नाही का? अगं नाही ना आली अजून. मी तिच्यासाठी म्हणून लगबगीने घरी आले. येईल ग, नक्की. मी तुम्हाला लिहून देतो, तिचा नक्की पहिला नंबर येणार. हो हो, माझी पण खात्री आहे.
बक्षीस अनन्यालाच मिळणार. तुमच्या तोंडात साखर पडो आई. पण काय हो, अनन्याने बनविलेला ड्रेस कसा असेल? मी सांगतो, तिने घोळदार ड्रेस बनवला असेल. तू घोळ घालू नकोस. तू कदाचित तिने चुडीदार बनवला असेल. नाही, तुला एकदा दार दाखवायचीच वेळ आलेली आहे. हो काहीतरी काय. पण मी सांगू, अनन्या ट्रॉफी नक्की आणणार. आणि अगदी ती हसत खेळत येणार बघा. कदाचित नाचत बागडत येत असेल म्हणून उशीर होत असेल. ती बघा आली अनन्या. काय झालं काय? अनन्या ए अनन्या बाळा, काय 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 झालं? ए जरा बघा विचार काय झालं? अनन्या काय झालं? अगं बोल ना चेहरा काहीतरी. का पडला हिचा? काय झालं? काय काय झालं काय अनन्या? अगं काय रिझल्ट लागला अनन्या? निकाल लागला. म्हणजे तुला प्राइज मिळालं ना? ए बाळा, पहिलं नसेल दुसरं तर कुठेच जाणार नाही. इथून पुढे मी कुठे जाणार नाही. म्हणजे तुला दुसरं पण नाही मिळालं? दुसऱ्याच कोणाला तरी मिळालं. अगं जाऊ दे ग, खेळात हार जीत होतच असते. हा खेळ आहे का? खेळ खेळलेत ते लोक. म्हणजे परीक्षक पार्शल होते, त्यांनी पार्शलिटी केली बाबा. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालं ना, ते बहुतेक परीक्षकांच्याच ओळखीतले होते. कशावरून? कारण जिला पहिलं बक्षीस मिळालं ना, तिचा ड्रेस पाहिला मी. का वाईट होता ना. अहो गोंडपाट तरी बरं त्याच्यापेक्षा. जाऊ दे गानन्या, ते तीनपट लोक असतील. जाऊ दे, विसरून जा. जा तू आराम. नाही बाबा, मला सांगू दे. हो हो, तिला बोलू दे. और कुकरच्या शिट्ट्या झाल्या नाही ना तर कुकर फुटतो. काही बोलशील? अहो म्हणजे तिच्या भावनांचा निचरा होऊन जाऊ दे असं मला म्हणायचं आहे. कचरा झालाय माझ्या भावनांचा. अरे अरे, आणि जिला पहिलं बक्षीस मिळालं ना, तिचं नाव काय होतं माहितीये तुम्हाला? काय काय काय? अभ्यंकर. अभ्यंकर? तिचंही नाव अभ्यंकर? भयंकर आहे हे. अनन्या हिया माझी अनन्या. हो, आडनाव सेम म्हणजे तुमच्याच भावाबंधापैकी कोणीतरी असेल. म्हणजे अभ्यंकरच अभ्यंकराच्या मुळावर उठलेत. काय ग, त्या बदमाश मुलीचं नाव काय आहे? त्या बदमाश पोरीचं नाव आहे अनस. अनस नसेल, हनस असेल. अरे हनस तरी कसं असेल मुलीचं नाव? अगं मग अनस तरी कसं असेल? अगं अनस म्हणजे अनन्या नंदिनी सदानंद अभ्यंकर. काय, एकाच नावाच्या दोन मुली? नाही, हे कळत नाहीये. काळे, भाऊजींची काही दुसरी भानगड तर नाहीये ना? अरे ए अरे 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 ए आजोबा थांबा. तुम्ही सगळे असं काय करताय? अरे मी गंमत केली तुमच्या सगळ्यांची. पहिलं बक्षीस मलाच मिळालंय. ते बघा, ही माझी ट्रॉफी.
अच्छा, म्हणजे ही नाटक करत होती. पक्की नाटकी आहेस ग तू, लबाड कुठली. सॉरी. ए बाळा, कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे! हिप हिप. आता पुरे. म्हणजे आता मी पुरणपोळ्या करायला मोकळी. अगं आई थांब थांब थांब. तुला माझा ड्रेस बघायचा होता ना, तो बघून जा. दाखव दाखव. किती छान आहे ना हे. हो ना. वा. नाईस लुक. वा, लय भारी. हो बाई, किती सुंदर ड्रेस बनवलास ग. क्या बात आहे. कसा दिसतोय. वा अनन्या, एकदम रिच वाटतोय. अगं मोठमोठ्या शोरूम मध्ये कपडे सुद्धा फिके पडतील असा तुझा ड्रेस आहे. बाळा, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मग काय, उगाच मिळालंय काय पहिलं बक्षीस. छान आहे ना ड्रेस. खूप सुंदर ग. परवा माझ्या मैत्रिणीचा बर्थडे. हा. तिच्या बर्थडे पार्टीला मी विचार करते की हाच ड्रेस घालून जायचा. उद्घाटन होईल या ड्रेसचं परवाच. अगं काही हरकत नाही, बिंदास घालून जा. तुला कोणी अडवलंय. हा, मी तुला सांगते, बेस्ट आयडिया ही. सदा इकडे.